Welcome all of you. In this lecture of thermodynamics, we will learn about fugacity and activity concept. That is the next point of your topic, thermodynamics. So we will see what is fugacity and activity concept. So the first of all, introduction about fugacity. So when we apply the law of mass action to highly concentrated solution or gases at high pressure, there is a deviation from its ideal behavior. याचा मिनिंग असा होतो की जेव्हा आपण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करत असतो एखाद्या कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनला किंवा गॅसेसला, जेव्हा प्रेशर हाय असतो तर त्यावेळेस आपल्याला लॉ ऑफ मास ऍक्शन आयडियल न येता आयडियल बिहेवियर पासून डेविएट होत असताना दिसून येतो. So that is the meaning of first statement. Then there is especially important in case of electrolytes as ionic solution deviates more from ideal behavior. जेवढे काय ionic solution आहेत तर ते या जास्त डेविएट होताना दिसून येतात आयडियल बिहेवियर पासून, इव्हन दो जरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असलं तरीही, दॅट इज इव्हन ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथं आपण सांगितलेलं आहे हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स. तर हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनला लॉ ऑफ मास ॲक्शन डेव्हिएट होतो असं काही नाही, तर कमी कॉन्सन्ट्रेशनला सुद्धा पर्टिक्युलरली आयोनिक कंपाऊंड जे आहेत, आयोनिक सोल्युशन जे आहेत तर ते डेव्हिएट होतात. सो दीज आर द टू फॅक्ट्स ऑब्झर्व्ड अबाउट द लॉ ऑफ mass action. So when we apply the below relationship to the real gases at high pressure, एक रिलेशनशिप आपल्याला इथं बघायचं आहे, ते जेव्हा आपण अप्लाय करतो हाय प्रेशरला रिअल गॅसेससाठी किंवा रिअल सोल्युशनसाठी, ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर त्यावेळेस जो डेल्टा जी आहे तर तो डेल्टा जी करेक्टली ऑब्झर्वड होत नाही, कारण त्यामधल्या व्हीची जी किंमत आहे, म्हणजे आपला आयडियल गॅस इक्वेशन जे आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, तर व्हीची किंमत आपल्याला भेटते एन आर टी बाय पी, तर ही किंमत इक्वल होत नाही, त्यामुळे हे डेव्हिएशन झालेलं आपल्याला दिसून येतं, डेल्टा जीच्या व्हॅल्यूमध्ये फरक झालेला दिसून येतो. तर आता हे नक्की काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, हे इक्वेशन तुमच्या ओळखीचं आहे, बघू शकता डी जी इज इक्वल टू व्ही डी पी मायनस एस डी टी. ज्यावेळेस आयसोथर्मल प्रोसेस असेल त्यावेळेस डी टी बरोबर 0 असेल, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, म्हणून इक्वेशन भेटतं डी जी इज इक्वल टू व्ही डी पी. आता या व्ही व्हॉल्यूमची किंमत जेव्हा आपण एन आर टी बाय पी इथे सबस्टिट्यूट करतो त्यावेळेस इक्वेशन तयार होतं डी जी इज इक्वल टू एन आर टी बाय पी इंटू डी पी, कारण व्ही ची किंमत एन आर टी बाय पी. आणि जेव्हा आपण याचं इंटिग्रेशन करूयात विदिन द लिमिट पी वन टू पी टू, तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं, याच्यातला जो कॉन्स्टंट आहे तो आउटसाइड घेतला एन आर टी, सो डी पी बाय पी याचं फक्त इंटिग्रेशन आपल्याला केलं पाहिजे, अँड इट इज सिम्पली एल एन पी किंवा नॅचरल लॉग पी, आणि जेव्हा आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करूयात त्यावेळेस एल एन पी टू बाय P1 आणि NRT constant. So this is the value for delta G is equal to NRT ln P2 by P1. तर हे इक्वेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे रिअल गॅसेससाठी हाय प्रेशरला. तर त्याची व्हॅल्यू तुमच्या लक्षात आलेली असेल, डेल्टा जी बरोबर NRT ln P2 by P1. Then we will see next slide. Now what is the fugacity and activity? Now, in order to retain the generality and simplicity, scientist Lewis introduced two new thermodynamic functions, fugacity and activity. तर हे दोन न्यू कन्सेप्ट का आले, तर याच्या पाठीमागचं रिझन आपल्याला अगोदरच्या 2 पॉइंट्समध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर याच्यामुळे 2 पॉइंट नवीन इंट्रोड्यूस झाले आणि त्याचं एक्सप्लेनेशन लेविज नावाच्या सायंटिस्टनं दिलेलं आहे. तर आता पहिल्यांदा आपण बघूयात व्हॉट इज फ्युगॅसिटी. So let us consider a system consisting of water in contact with its vapor. एक सिस्टीम कन्सिडर करायचं आहे ज्याच्यामध्ये पाणी हे पाण्याच्या वेपर सोबत इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे, त्यावेळेस टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे. आता अशा वेळेस काय होते बघा, इट इज ऑब्झर्व्ड दॅट वॉटर मॉलिक्यूल इन द लिक्विड फेज विल हॅव अ टेंडन्सी टू एस्केप इन टू द वेपर फेज बाय इव्हॉपरेशन. म्हणजे इथं सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे, वॉटर इज इन इक्विलिब्रियम विथ वॉटर वेपर, तर पाण्याची टेंडन्सी आहे इव्हॉपरेशन ही प्रोसेस घडून येते आणि पाण्याचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होत असतं.
तर ही टेंडन्सी कुणाची आहे? ते लिक्विडची आहे. तसंच ॲट द सेम टाइम ज्या काही पाण्याच्या वेपर्स आहेत त्या पाण्याच्या वेपर्सची म्हणजे वेपर फेजची टेंडन्सी अशी आहे की तो वेपर फेज मधनं कन्वर्जन लिक्विड स्टेटमध्ये होत असतं बाय कंडेन्सेशन. म्हणजे दोन्ही प्रोसेस पॉसिबल आहेत कारण रिॲक्शन ही इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणून when these two escaping tendencies become equal then there is attainment of equilibrium. म्हणजे जितकं पाण्याचं कन्वर्जन वॉटर वेपर मध्ये पॉसिबल आहे तेवढंच वॉटर वेपरचं कन्वर्जन पाण्यामध्ये पॉसिबल आहे. आणि ह्या दोन सिस्टीम जेव्हा इस्केपिंग टेंडन्सी दोघांची जेव्हा इक्वल होते त्यावेळेसच इक्विलिब्रियम आपल्याला झालेलं दिसून येतं. So this escaping tendency is nothing but the fugacity. You can see here the idea that each substance in a particular state has a tendency to escape from that state. म्हणजे जर लिक्विड वॉटर असेल तर लिक्विड वॉटर पासून इस्केप होऊन वॉटर वेपर मध्ये जाण्याची टेंडन्सी, किंवा जर वॉटर वेपर्स असतील तर वॉटर वेपर पासून पाण्यामध्ये कन्वर्ट होण्याची टेंडन्सी, ही जी काही टेंडन्सी आहे त्या इस्केपिंग टेंडन्सीला आपण म्हणतो fugacity. So this is the simple definition for fugacity. So it is denoted by small f and it has the dimension of pressure. म्हणजे प्रेशरचं डायमेन्शन असतं फ्युगॅसिटीला आणि आपण त्याला f न इंडिकेट करत असतो. Then we will see the next slide. Now fugacity may be defined mathematically by the relation. Now see what is the relation. dg is equal to nRT d ln f. So dg is equal to nRT d ln f. This is equation number 1. So we have to integrate this equation within their limit. So integration of dg, integration of nRT d ln f, that is equal to nRT is constant. So we will get integration of d ln f. Integration and this d derivative get cancel, only ln f remains with constant of integration. So you can get this equation g is equal to nRT ln f plus c. Now we have to calculate the value of constant of integration by applying the condition when fugacity is unity and g is equal to g0, that is the standard Gibbs free energy change. Then the equation number 2 becomes, equation 2 मध्ये काय चेंज होतोय बघा, ज्यावेळेस f ची किंमत 1 असेल so ln1 then nRT ln1 it becomes 0. So total factor becomes 0 and only c remains with g is replaced by g0. So c is equal to g0. Then putting the value of c is equal to g0 in above equation, you will get g is equal to nRT ln f plus g0. म्हणजेच त्याला rearrange केलं g बरोबर g0 plus nRT ln f, ज्याच्यामध्ये g0 ची किंमत असेल फ्री एनर्जी ऑफ n mole of gas when its fugacity is unity. जेव्हा फ्युगॅसिटी 1 असेल त्यावेळेसची फ्री एनर्जी म्हणजे g0, that is free energy in the standard state. तर अशा प्रकारचे हे इक्वेशन आहे, सिंपल आहे, फक्त इंटिग्रेशन करायचं आहे आणि इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. Then we will see the next slide. Now when we integrate the equation 1 for 1 mole of gas, जर का आपण n ची किंमत 1 ठेवली आणि जर इक्वेशन 1 चं इंटिग्रेशन केलं तर आपल्याला काय किमती भेटतील बघा. dg is equal to nRT dln f इक्वेशन आहे, लिमिट्स अप्लाय करायचे f1 to f2, लेफ्ट हँड साइडला g1 to g2 म्हणजे g2 minus g1 येईल डाव्या बाजूला म्हणजे डेल्टा g. त्यानंतर उजव्या साइडला nRT कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ dln f विदिन द लिमिट्स f1 to f2. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकत्र आहे त्यामुळे ln f हे उत्तर येईल आणि ln f अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर f2 मायनस f1 किंवा f2 अपॉन f1. म्हणून डेल्टा g बरोबर RT ln f2 बाय f1. सो दिस इज द लास्ट इक्वेशन आफ्टर इंटिग्रेटिंग. Then we will see what is activity. Now if f and f0 be the fugacity of substance in a given state and in its standard state, म्हणजे f ही दिलेल्या स्टेटची जर फ्युगॅसिटी असेल आणि f0 ही स्टँडर्ड स्टेटची फ्युगॅसिटी असेल तर इक्वेशन 3 आपल्याला कशा प्रकारे रिअरेंज करता येईल बघा. g is equal to g0 plus RT log f upon f0. आताच पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं g is equal to g0 RT ln f म्हणजे ln f2 by f1. तर f2 by f1
एक इनिशियल स्टेट होती, दुसरी फायनल स्टेट असं कन्सिडर केली. त्याच प्रकारे आपण याला फ्युगॅसिटीने रिप्लेस केलं. एक सिंपल एफ कन्सिडर केला एका स्टेटसाठी आणि दुसरा F0 कन्सिडर केला स्टँडर्ड स्टेटसाठी. अँड देन दिस इक्वेशन बिकम log F upon F0. आता त्याच्यामध्ये F upon F0 ही जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीला आपण म्हणतो ऍक्टिव्हिटी. So it is the ratio of fugacity in the given state to the fugacity in standard state, that is nothing but activity. So this is the simple definition for activity. So we have learned in this lecture about fugacity and activity. So now one more point about the activity, or that is the definition. So activity of substance may be defined as the ratio of fugacity of substance in a given state to that of in its standard state. जे आता मी डिफाइन केलं तीच डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. So standard state is a state in which activity of substance is unity. तर स्टँडर्ड स्टेट काय आहे, ज्याच्यामध्ये त्या दिलेल्या सबस्टन्सची ऍक्टिव्हिटी ही एक असते, तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो स्टँडर्ड स्टेट. The activity can also be defined as the concentration which is idealized so that the law of mass action will be exactly applicable and will be exactly equal to the product of concentration and activity coefficient. तर नवीन एक डेफिनेशन आपल्याला देता येते C into gamma साठी. त्याचं सूत्र सुद्धा आपण लिहू शकतो. ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू C into gamma, ज्याच्यामध्ये C असेल कॉन्सन्ट्रेशन आणि गॅमा असेल ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट, म्हणजेच गॅमा बरोबर ऍक्टिव्हिटी भागिले कॉन्सन्ट्रेशन. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटीला ह्या प्रकारात सुद्धा लिहू शकतो. तर हे 2 पॉइंट आपण या डिफाइन केलेले आहेत. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. थँक्यू.